नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामकृष्ण चंदनखेडे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता आपण 6वा पाठ थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे यांच्याबद्दल माहिती बघणार आहोत. बालमित्रांनो, आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक महान क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचं योगदान दिलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे. आणि असं बलिदान देत असताना काही लोकांचं नाव पुढे आलं, जसं भगतसिंग आहे, सुभाषचंद्र बोस आहे, गांधीजी आहे, लोकमान्य टिळक आहे. परंतु काही लोकांचं नाव तेवढंसं लोकप्रिय झालं नाही. अशा लोकांच्या जीवनामधल्या काही घटना, त्यांचे विचार आपल्याला अशा पाठांमधून शिकायला मिळते. डॉक्टर खानखोजे हे असेच एक चरित्र आहे जे आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होते आणि त्यांनी शेती क्षेत्रामध्ये संशोधन पण केलेलं आहे, ज्यामुळे भारताला कृषी क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी मोलाचा वाटा मिळालेला आहे. तर असाच हा डॉक्टर खानखोजे यांच्याबद्दल माहिती देणारा पाठ आहे. त्यांच्या कार्याची माहिती आपण आता या पाठामध्ये बघणार आहोत. पाठाचं नाव आहे थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे. महान क्रांतिकारक, आंतरराष्ट्रीय कृतीतज्ञ डॉक्टर पांडुरंग खानखोजे. कृषीतज्ञ म्हणजे यांनी कृषीच्या क्षेत्रामध्ये अनेक प्रयोग केले आणि संशोधन केलं. कृषी म्हणजे शेती. गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिको शेतीतले जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्यात विस्मयकारी घटनांनी भरलेलं आहे. आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अमेरिकेतून जी गदर क्रांती म्हणजे गदर चळवळ चालू होती, त्यामध्ये डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे हे एक क्रांतिकारक होते आणि मेक्सिको शहरामध्ये त्यांनी शेतीच्या संदर्भामध्ये अनेक संशोधनं केली आहेत, म्हणून त्यांना मेक्सिको शेतीतले जादूगार असं सुद्धा म्हटल्या जाते. आणि त्यांचं उर्फ नाव काय आहे? भाऊ. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. तर आजोबा त्यांना स्वातंत्र्याबद्दल माहिती सांगायचे, कथा सांगायचे. भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते. भाऊ म्हणजे कोण? तर डॉक्टर खानखोजे. भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले तसे त्यांचे मित्रमंडळही वाढू लागले. भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची. खलबत म्हणजे गोपनीय गोष्टी. इंग्रजांना व त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल याचे डावपेच ते आखत असत. लहानपणापासूनच इंग्रज सरकार विरुद्धचा तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता. असंतोष म्हणजे राग. इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही, म्हणून त्याविरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी मनोमन ठरवलं. पुढे खेडोपाडी जिथे संधी मिळेल तिथे भाऊ स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयावर भाषणं देत असत. तर भाऊंचे भाषण कशावर होते? तर स्वदेशी चळवळ म्हणजे स्वदेशी वस्तू वापरणे, भारतीय इतिहास, भारताचा इतिहास, जेणेकरून लोकांना प्रेरणा मिळाली पाहिजे, आणि भारतीय स्वातंत्र्य या विषयावर ते भाषण देत. म्हणजे 3 विषय होते: स्वातंत्र्यावर, भारताच्या इतिहासावर आणि स्वदेशी चळवळीवर ते भाषण देत. स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं, लग्न करून संसार करावा असा त्यांच्या वडिलांना वाटत होतं. परंतु भाऊचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं नाही. याचा अर्थ असा की भाऊंनी वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे लग्न केलं नाही, संसार थाटला नाही. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले. म्हणजे ज्या महान हुतात्म्यांनी आपलं योगदान स्वातंत्र्य लढ्यात दिलं, त्यामध्ये लोकमान्य टिळक यांची सुद्धा भेट त्यांनी घेतली. तिथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले. त्यांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असे. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं. रण म्हणजे युद्धाचं शास्त्र. टिळकांनीही त्याला अनुमती दर्शवली. इंग्रज सरकारच्या आधुनिक
शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असा टिळकांनी त्यांना सल्ला दिला. तर लोकमान्य टिळकांनी त्यांना काय सांगितलं की जर आपल्याला इंग्रज सरकारसोबत लढायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर त्यांचं सैन्य कसं आहे, आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. तर आपण सुद्धा तसं लष्करी शिक्षण घेतल्याशिवाय त्यांना टक्कर देऊ शकणार नाही. सन 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी मायदेश सोडला. म्हणजे ते भारतातून दुसऱ्या देशात गेले. आता कुठे गेले तर अमेरिकेत गेले. सान राफाएल येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. शिस्तपालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चापल्य पाहून अकॅडमीतील शिक्षक वर्ग भाऊंवर खुश होता. लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. 1910 साली टबाल पेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमा त्यांना मिळाला. भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे. म्हणजे भारतात सगळ्यात जास्त शेती करणारे लोक राहतात. शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. कृषक व श्रमजीवी एकत्र आले. कृषक म्हणजे कृषी करणारे, शेती करणारे, आणि श्रमजीवी म्हणजे त्या शेतीमध्ये काम करणारे किंवा श्रम करणारे इतरत्र. तर इंग्रजांना सहज देशातून घालवून देऊ शकतील असा त्यांना विश्वास होता. शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल अशा विचारानं त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. म्हणजे आतापर्यंत त्यांनी सैनिकी शिक्षण घेतलं, पण आता त्यांना असं वाटलं की या देशातला श्रम करणारा शेतकरी वर्ग, बहुजन वर्ग जर आपण जागृत केला तर त्याचा स्वातंत्र्य लढ्यात आपल्याला उपयोग होईल आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये देश पुढे जाईल. म्हणून त्यांनी ठरवलं की आता आपण काय करायचं, तर कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं. म्हणजे कृषी म्हणजे शेतीच्या संदर्भात शिक्षण. वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. वॉशिंग्टन हे अमेरिकेतलं शहर आहे, तिथे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी नाव नोंदवलं आणि 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली. तर ही मास्टर ऑफ सायन्स MS हे त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. तर कोणत्या 1913 मध्ये मिळवली. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढले. क्रांती केंद्र म्हणजे इंग्रजांच्या विरोधामध्ये नियोजन करणारे आणि त्यांच्या विरोधात लढाई देणारं असं क्रांती केंद्र, जिथं अनेक क्रांतिकारक एकत्र येऊन त्यावर चर्चा करायचे आणि योजना आखायच्या. गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवर होते. इतिहासामध्ये गदर उठाव हा फेमस आहे, तर त्यात सुद्धा ते होते. लाला हरदयाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे स्वामी विवेकानंद यांचे सख्खे भाऊ आहेत. हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी, सशस्त्र म्हणजे शस्त्रानं लढायचं इंग्रजांसोबत, संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली आणि अपार 600 अंगावर घेतली. म्हणजे जर इंग्रजांविरुद्ध शस्त्रांनी लढा करायचा असेल तर त्यांना लक्षात आलं की वेगवेगळ्या देशांची आपल्याला मदत घ्यावी लागेल. म्हणून ते वेगवेगळ्या देशात गेले. जपानमध्ये, अमेरिकेमध्ये, कॅनडामध्ये, इराणमध्ये गेले. मॉस्को हे रशियामधलं शहर आहे, बर्लिन हे जर्मनीमधलं शहर आहे. अशा वेगवेगळ्या देशात ते गेले. कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर, डॉक्टरेट म्हणजे PhD, मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांची प्राध्यापकपदी नेमणूक झाली. त्यांच्या अध्यापनाचा लौकिकही वाढत होता. अध्यापन म्हणजे शिकवणे. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं. म्हणजे या संदर्भात त्यांचं जे संशोधन होतं ते सगळ्या जगानं स्वीकारलं. जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला आणि विज्ञानाच्या कोणत्या शाखेत त्यांनी जास्त अभ्यास केला तर जेनेटिक्स. राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. अमेरिकेत जे भारतातले विद्यार्थी होते त्यांना पण आता त्यांच्या कार्याची ओळख झाली. अध्यापनाव्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोग क्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला. त्या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाची संकरित जात, म्हणजे जे आधीचं बी आहे
त्यामध्ये अनेक चांगले अनुकूल बदल करून जे नवीन बी तयार केल्या जाते गव्हाचे त्याला आपण म्हणतो संकरण. तांबेरा न पडणारी, तांबेरा हा एक गव्हावरचा रोग आहे, आणि बर्फालाही दाद न देणारे, विपुल उतारा देणारे, विपुल उतारा म्हणजे भरपूर पीक होणारे, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात इत्यादी त्यांनी काय केली, शोधून काढली. डॉक्टर खानखोजेंचा जेनेटिक क्षेत्रातला अभ्यास, जमीन आणि पिके या बाबतीतले प्रयोग, गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेती सुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले. संपूर्ण मेक्सिकोच्या अभ्यास दौरा करावा, सर्व ठिकाणच्या कृषी संस्था, संशोधन केंद्रे पाहावी, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, अनुभव, विचार समजून घ्यावे, सुधारणा सुचवाव्या, या कामगिरीवर डॉक्टर खानखोजेंची नेमणूक झाली. त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली. तर मेक्सिकन सरकारने यांना शेतीच्या संदर्भामध्ये संशोधन करण्यासाठी आणि सर्वेक्षण करण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी दिली. या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदास आणि दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. तर मेक्सिकोमध्ये मुख्य अन्न कोणतं आहे, मक्याचं. तर त्याच संदर्भामध्ये त्यांनी डॉक्टर खानखोजेंनी संशोधन करायला सुरुवात केली. मेक्सिकोतील तेओसिंतले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचे संकरण करून त्यांनी तेओ मका ही मक्याची नवीन संकरित जात निर्माण केली. म्हणजे दोन झाडाचं मिलन करून एक नवीन चांगली संकरित जात तयार केली मक्याची. एकेका मक्याच्या ताटावर 30-30 कणसे आणि ती डाळिंबाप्रमाणे संपूर्णपणे भरलेली. अमेरिकेत यशस्वी झालेले मक्या संदर्भातील प्रयोग त्यांनी मेक्सिकोत राबवले. त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली. मेक्सिकन सरकारने 1930 सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानखोजेंचा गौरव केला. गहू, मक्यानंतर त्यांनी वेगवेगळे बघा आता तूर, चवळी यांचे विविध वाण तयार केले. म्हणजे पहिले गव्हावर प्रयोग केले, नंतर मका, आता तूर, चवळी यांचे सुद्धा वाण तयार केले. सोयाबीनची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले. शेवग्याचा पाला, मुळ्या, शेंगातील बिया आणि त्या बियांपासून मिळणारे सुगंधी तेल यांचे महत्त्व विशद करणारी पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक, शेतकऱ्यांविषयीची कळकळ असणारा एक कृषीतज्ञ म्हणून डॉक्टर पांडुरंग खानखोजे होय. आणि हा जो पाठाचा उतारा आहे हा डॉक्टर खानखोजे यांच्याबद्दल जे विना गवाणकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे कोणतं, नाही चिरा, डॉक्टर खानखोजे नाही चिरा, यातून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण हा पाठ अभ्यासला. मला वाटतं तुम्हाला हा पाठ आवडला असेल तर आपण आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा, लाईक करा, आणि हो, माझं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करा. लाल रंगाचे बटन दाबा आणि त्यानंतर घंटीचं बटन दाबा. त्यामुळे तुम्हाला मी पुढे जे व्हिडिओ बनवणार आहोत त्यांचं नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.